नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते तुम्ही सगळे स्वस्त, मस्त आणि आनंदी असाल. अँड वन्स अगेन वेलकम बॅक टू हर्षूज लाईफस्टाईल. तर आज गुढीपाडव्याचा सण आहे. तर काय झालं मंडळी, माझा हा व्लॉग थोडा लेटच येतोय, पण हरकत नाही. गुढीपाडवा आपण सगळेच जण साजरी करतो. आपल्यासाठी तो नूतन वर्षाची प्रथम सुरुवातच असते, हो की नाही? तर मी रांगोळी काढत असतानाच बाहेर रॅली निघाली होती. सगळेजण रॅलीमधले जय श्रीराम म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांचा जय जयकार करत चालले होते. खूप छान आणि एकदम प्रसन्न वाटलं सकाळी सकाळी. त्याचबरोबर मंडळी, आम्हीसुद्धा गुढीपाडवा खूप जोरदार साजरी केला. पाहुणे देखील आले होते. आता ते कोण होते, काय होते ते पुढे कळेलच तुम्हाला. पण सगळ्यात पहिले गुढीपाडवा हा सणाचं महत्त्व काय आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. हा सण म्हणजेच मराठी नवीन वर्षाची सुरुवात मानली जाते. प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवसाचं महत्त्व अनेक कारणांनी खास आहे. पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती सुरू केली. त्यामुळे हा दिवस सृष्टीच्या आरंभाचा प्रतीक मानला जातो. सर्वप्रथम हा दिवस आपण कसा साजरी करतो? नवीन सुरुवातीचं प्रतीक मानला जातो. लोक या दिवशी नवीन संकल्पना करतात आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडण्याचा निर्धार देखील करतात. आपण सगळेजण हॅपी न्यू इयर म्हणतो. ते कधी म्हणतो? 1 जानेवारीला. पण खरं पाहायला गेलं तर प्रत्येक धर्मानुसार वेगवेगळ्या दिवशी, वेगवेगळ्या तिथीनुसार आणि वेगवेगळ्या तारखेवर नवीन वर्ष सुरुवात होतं. तसंच आपला मराठी नूतन वर्ष हा आजपासून म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तापासून सुरू होतो. घराबाहेर उभारली जाणारी गुढी ही विजय, समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक आहे असं मानलं जातं. ही गुढी उभारल्याने घरात सुख, शांती आणि यश येतं. तसेच हा दिवस श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतल्याच्या आनंदात देखील साजरा केला जातो असंही मान्यता आहे बरं का. त्यामुळेच गुढी हा विजयाचा ध्वज मानला जातो. या दिवशी लोक कडुलिंबाचं आणि गूळ खातात. त्यामागचं संदेश नेमका काय आहे माहिती आहे का तुम्हाला? त्यामागचा संदेश फक्त इतकाच असतो की आयुष्यात गोड कडू अनुभव प्रत्येकाला येतात, पण आपण ते स्वीकारून पुढे जायचं असतं. गुढीपाडवा हा सण केवळ धार्मिक नसून सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचं देखील प्रतीक आहे. तर आता मी जी काही तुम्हाला माहिती सांगितली आहे, बऱ्याच लोकांना ही माहिती तर आहेच, पण आपली नवीन पिढी जी आहे त्यांना फक्त हॅपी न्यू इयर हे 1 जानेवारीला सेलिब्रेट करायचं असतं इतकंच माहिती आहे. आता ही आपलीच जबाबदारी आहे की आपल्या लहान लेकरांना, आपल्या नवीन पिढीला गुढीपाडवा हा आपला नवीन वर्ष आहे, हे आपलं हॅपी न्यू इयर आहे हे त्यांना समजून सांगायचं. आज जी काही मी तुम्हाला सांगितले आहेत की कशा प्रकारे गुढीपाडवा साजरी केला जातो, त्याच्या मागचे नेमके कारणं काय आहेत, तर हे तुम्हीसुद्धा तुमच्या नवीन पिढीला किंवा तुमच्या घरातल्या लहान लेकरांना नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला अजून काही यापेक्षा वेगळी माहिती जर असेल गुढीपाडव्याची तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. म्हणजे काय होईल की जे मला माहीत नाही ते सुद्धा मला म्हणजे माझ्या नॉलेजमध्ये सुद्धा थोडीफार भर नक्कीच पडेल. तर गुढी आम्ही उभारली, सकाळपासून रांगोळी काढणं, घर आवरणं, देवपूजा करणं, गुढीची तयारी करणं हे सगळं चालू होतं. त्याचबरोबर आज पूर्णावरणाचा स्वयंपाक न करता पुरी, खीर असा बेत होता. तर मी तर करायला सुरुवात केली. बऱ्यापैकी स्वयंपाक झाला होता आणि मग कुश आणि लवसुद्धा मला हेल्प करत होते. तेवढ्यात नम्रताताई आल्या. ह्याच आमच्या खास पाहुण्या होत्या. तर त्यांनी मला की नाही सकाळीच फोन करून सांगितलं होतं की वहिनी, काहीही झालं तरी आजचा स्वयंपाक मी सुद्धा करणार आहे. आज माझीसुद्धा तुम्हाला मदत झालीच पाहिजे. पण मी म्हटलं की लेक आहे, माहेरी येते, तर माहेरी गेल्यानंतर लेकीकडनं काम करून घ्यायचं का? तुम्ही तरी सांगा, तुम्हाला तरी हे पटतं का? नाही ना. मी तर माझ्या माहेरी गेल्यावर मस्त आराम करत असते. म्हणूनच मी म्हटलं की त्या यायच्या आधी जितकं जमेल तितकं पटापट स्वयंपाक करून घ्यावा. पण त्या आल्यानंतर त्या म्हणाल्या की नाही वहिनी, मला काहीतरी करायचंच आहे. म्हटलं ठीक आहे, भजी बाकी आहे आणि पुऱ्या तळायच्या आहे, म्हणजे तळणीचं सगळंच बाकी आहे. तर मी पटापट भजी करून घेते, तोपर्यंत तुमचे दादा देखील येतील. मग तुमचे दादा येतील तेव्हा तुम्ही गरम गरम पुऱ्या करून तुमच्या दादांना वाढा. आणि त्यांनासुद्धा हे मान्य होतं.
मग नंतर सॉरी, मी बाकीचं काम आवरत असताना नम्रताताईंनी सगळ्या गरम गरम मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार केल्या. आम्ही हसत खेळत गप्पा मारत सगळं काम करत होतो. सगळा स्वयंपाक डन झाल्यावर मी नैवेद्याचं ताट भरलं. आमच्याकडे की नाही 12 वाजताच गुढी गुढी उतरवतात. तर नैवेद्य वगैरे दाखवला, मी दाखवला. त्याच्याबरोबर मग नम्रताताईंनी सुद्धा पूजा केली, त्यांनीसुद्धा नैवेद्य दाखवला आणि 12-12:30च्या आसपास आम्ही गुढी उतरवली. आता गुढी उभारण्यामागचं कारण तर मला नक्कीच माहिती आहे, पण गुढी उतरवण्यामागचं नेमकं कारण काय आहे हे मला अजूनही माहीत नाही आहे. तर मंडळी, तुमच्यापैकी ज्यांना कोणालाही माहीत असेल की बाबा दुपारच्या वेळेलाच गुढी का उतरवतात खाली, तर मला नक्की सांगा. त्यानंतर स्वयंपाक सगळा तयार होता. आमचे आहोसुद्धा ऑफिसमधून आले होते लंच ब्रेकमध्ये. आता बहीण आली आहे म्हटल्यावर भावाला घरी यावंच लागणार. इतर वेळेस तर काही ते येत नाहीत, पण बहिणीसाठी आले होते. मग आम्ही सगळ्यांनी मस्त असा स्वयंपाक जो केला होता नम्रताताई आणि मी मिळून आम्ही छान असं जेवलो. आणि हे इतकं हेवी जेवण जेवल्यानंतर मग कोणाकडनं काय कामं होणार आहेत. जेवण वगैरे झाल्यानंतर मस्तपैकी नम्रताताई आणि मी लाईट्स वगैरे सगळं ऑफ करून मस्त असा आराम करत होतो. गप्पा खूप म्हणजे खूप गप्पा मारल्या आज आम्ही. त्यानंतर संध्याकाळच्या 6:30 6:30ला दिवाबत्ती केली आणि मुलांना फ्रेंच फ्राईज बनवून दिले. तर मुलांना फ्रेंच फ्राईज मस्तपैकी एन्जॉय करत होते. तेवढ्यात आमचे नवरोबा पण घरी आले ऑफिसमधनं. मग म्हटलं की चला मुलांसोबत तुम्हीसुद्धा फ्रेंच फ्राईज एन्जॉय करा. दोघंजणं बहीण भाऊ मस्त गप्पा मारत मारत फ्रेंच फ्राईज एन्जॉय करत होते. तेवढ्यात भाऊजी आले. भाऊजींबरोबर आज राहुलसुद्धा आले. मी तर चेंज करून घेतलं होतं. दिवसभर मी साडीवर नाही काम करू शकत. मग राहुल आले होते. आता राहुल कशासाठी आले होते? त्यांनी नवीन घर घेतलं आहे आणि आता शनिवारी त्यांच्याकडे पूजा आहे. तर त्या पूजेचं आमंत्रण देण्यासाठी ते आज आले होते. त्याचबरोबर आरू पण आली होती. मग राहुल आणि नम्रताताईंचीसुद्धा ओळख करून दिली. मग त्यांच्याबरोबर थोड्याशा गप्पा मारल्या. रात्रीच्या वेळी स्वयंपाकाला काय करायचं? आता दुपारचंच इतकं जड झालं होतं की संध्याकाळी कोणाचीच जेवायची इच्छा नव्हती. दुपारी जे काही छोले भात उरलेलं होतं तेच आम्ही सगळ्यांनी गरम केलं. स्वयंपाक म्हणजे जेवलो आणि बाहेर पडलो. बाहेर मस्त थंडगार वारा होता आज, म्हणून बाहेर गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात विचार केला, आमच्या शेजारची माझी मैत्रीण पण आली. मग आम्ही विचार केला आज आईस्क्रीम खायला बाहेर जाऊया. म्हणून मग आम्ही बर्गर किंगला गेलो आईस्क्रीम खाण्यासाठी. पाहिलं तर आज नेमकं बर्गर किंग बंद होतं. मग तिकडनं निघालो, कुठेतरी आईस्क्रीम पार्लर शोधत शेवटी घराजवळचंच अमूल आईस्क्रीम पार्लरमध्ये आलो. तिथे प्रत्येकाने आपापल्या चॉईसची आईस्क्रीम घेतली, आईस्क्रीम वगैरे खाल्ली, मस्त असं एन्जॉय केलं. इतका सुंदर गार वारा होता आणि थंडगार वाऱ्यामध्ये थंडगार आईस्क्रीम खायला मज्जाच वेगळी येते. नम्रताताई आणि मुलंसुद्धा होते. रात्र फार झाली. मग भाऊजी नम्रताताईंना सोडायला घरी गेले. चला तर मग